ही आपल्या सर्वांकरता अतिशय अभिमानाची बाब आहे। तर म्हणजे या निमित्ताने कर्णधार रोहित शर्मा असतील किंवा संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर असतील यांचं आपण सगळे या ठिकाणी मनापासून अभिनंदन करूया। कॅप्टन रोहित शर्मा यांच्या नेतृत्वामध्ये या टीमने प्रचंड मेहनत केली आणि शेवटच्या सामन्यामध्ये जी कॅप्टन्स इनिंग रोहित शर्मा खेळले आणि ज्या प्रकारे त्यांनी आपली नेहमीची स्टाईल बदलून मध्ये वेगाने मध्येच संथ अशा प्रकारे पिचवर टिकून 76 धावा त्या ठिकाणी काढल्या आणि या 76 धावाच खऱ्या अर्थानं या सामन्याच्या निर्णायक धावा होत्या आणि म्हणून खरं तर त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। हा विजय म्हणजे असंख्य भारतीय क्रिकेट प्रेमींना एक अविस्मरणीय अशा प्रकारची भेट आपल्या संघाने दिली आहे। या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये भारतीय संघामध्ये जे एक सांघिक भावना आपल्याला पाहायला मिळाली, जे टीम स्पिरिट पाहायला मिळालं ते देखील अतिशय वाखाणण्यासारखं असं आहे। आणि विशेष आनंद या करता आहे की चॅम्पियन्स ट्रॉफी सातत्याने आपल्याला हुलकावणी देत होती आणि मागच्या वेळेसचं एक शल्य देखील आपल्या मनामध्ये होतं, पण ते शल्य आपण या ठिकाणी काल पूर्ण करू शकलो आणि लागोपाठ 2 आयसीसी चॅम्पियनशिप, एक मागच्या वर्षी आणि एक यावर्षी, मागच्या वर्षी T20ची, यावर्षी ती 50 ओव्हर्सची, अशा दोन्ही जिंकणारा भारत हा एकमेव देश या ठिकाणी झालेला आहे। खरं म्हणजे या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सुरुवातीच्या काळामध्ये अनेक टीकाकार हे त्या ठिकाणी रोहित शर्मा, विराट कोहली यांच्याबद्दल बोलत होते, ते फॉर्म मध्ये आहेत नाही आहेत अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी होत होती। पण फॉर्म हा टेम्पररी असतो, जो क्लास असतो तो परमनंट असतो, हे या दोघांनी या ठिकाणी दाखवून दिलं आणि ज्या प्रकारची क्लासी बॅटिंग आपल्याला रोहित शर्मांकडनं आणि त्याच्या आधीच्या सामन्यांमध्ये विराट कोहलींकडनं पाहायला मिळाली, मला असं वाटतं की त्यांनी दाखवून दिलं की अनुभवी पण यंग अशा प्रकारचेच खेळाडू हे दोघं त्या ठिकाणी आहेत। वरुण चक्रवर्ती या खेळाडूचं मला विशेष कौतुक करावं असं वाटतं। आपल्या शालेय जीवनामध्ये ते क्रिकेट खेळले, परंतु त्यानंतर ते आर्किटेक्ट झाले। दुर्दैवाने थोडं क्रिकेटशी नातं तुटलं, त्यांनी आर्किटेक्ट म्हणून नोकरी केली, पण त्यांच्या रक्तात क्रिकेट होतं, पुन्हा क्रिकेटकडे वळले आणि आज त्यांच्या फिरकीपुढे सगळेच्या सगळे त्या ठिकाणी नेस्तनाबूत झाले आणि त्यांनी आपण काय आहोत हे या निमित्ताने निश्चितपणे आपल्याला दाखवून दिलं। आपल्याला कल्पना आहे की वरुण चक्रवर्ती असतील किंवा कुलदीप यादव असतील, यांनी ज्या प्रकारची गोलंदाजी केलेली आहे, अतिशय महत्त्वाच्या क्षणी त्यांनी महत्त्वाच्या विकेट्स काढत समोरचे जे संघ आहेत त्या संघांना मोठ्या प्रमाणात अडचणीत आणलं। आणि काल तर आपण सगळ्यांनी बघितलं की 4 फिरकीपटू घेऊन आपण खेळलो आणि चौघांनीही एक प्रकारे संघाला त्या ठिकाणी न्यूझीलंडच्या बांधण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केलेलं आपण बघितलं। आणि म्हणूनच काही युवा तर काही अनुभवी अशा खेळाडूंचा हा जो संघ होता हा अतिशय उत्तम अशा प्रकारचा संघ होता। आपल्याला कल्पना आहे की 1983 साली पहिल्यांदा आपण जेव्हा वर्ल्ड कप जिंकलो, कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली तो क्षण हा खरं म्हणजे भारतीय क्रिकेटचा वॉटरशेड मूवमेंट होता आणि त्यानंतर भारतीय क्रिकेटने कधी वळून बघितलं नाही। 83 सालची भारताची टीम जी त्या ठिकाणी इंग्लंडला गेली होती आणि लंडनमध्ये त्या ठिकाणी खेळणार होती, त्यावेळी त्या टीम बद्दल असं बोललं गेलं की हे पर्यटनाकरता चालले आहेत, एखाद दुसरी मॅच खेळतील, हारतील आणि परत येतील। पण त्या टीमने जो काही विजय त्या ठिकाणी मिळवला
आणि मग त्यानंतर 2002 साली आपल्याला श्रीलंकेसोबत संयुक्त विजय मिळाला। त्यानंतर हा आज विजय आपल्याला चॅम्पियन्स ट्रॉफीचा थेट या ठिकाणी मिळतो आहे। दरम्यानच्या काळामध्ये 2007 मध्ये आपण T20 वर्ल्ड कप जिंकलो, 2011 मध्ये एक दिवसीय विश्वचषक आपल्या नावावर केला, 13 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आपण जिंकलो आणि अर्थातच मागच्या वर्षी 2024 साली T20 आपण अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी जिंकलो। त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीवर 3 वेळा नाव कोरणारा भारत आता एकमेव देश झालेला आहे। आपल्याला खरं म्हणजे ही जी काही आपली चॅम्पियन टीम आहे या टीमचं निश्चितपणे स्वागत करायची इच्छा आहे। ते जसं जमेल तसं आपण त्या ठिकाणी स्वागत करू। पण आज क्रिकेटच्या जगतामध्ये भारत हा एक प्रकारे संपूर्ण विश्वाचं नेतृत्व करतो आहे आणि भारतीय टीम इतकी अभेद्य टीम आहे की काल आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल की जे फॉरेनचे एक्सपर्ट कॉमेंटेटर्स होते ते देखील म्हणत होते की आता भारताची अवस्था अशी आहे की भारताने ए टीम बनवली आणि बी टीम बनवली तर कदाचित याच 2 टीम फायनल मध्ये येतील। अशा प्रकारे भारत आज क्रिकेटमध्ये या ठिकाणी खेळतो आहे आणि म्हणूनच मी आज या सभागृहाच्या अनुमतीने एक ठराव या ठिकाणी अभिनंदनाचा मागतो आहे। हा ठराव आपण या ठिकाणी पास करूया आणि माझी अध्यक्षांना विनंती असेल की हा ठराव एक प्रशस्तीपत्र रूपाने त्यात काही सुधारणा असतील तर ते आपल्या अधिकाऱ्यात सुधारणा करून आपण टीमच्या प्रत्येक प्लेयरला पाठवले पाहिजे की महाराष्ट्र विधानसभेने केलेला हा ठराव आहे आणि हा आपल्या अभिनंदनाचा अशा प्रकारचा ठराव या ठिकाणी आला पाहिजे। पाकिस्तान व दुबई येथे पार पडलेल्या ICC चॅम्पियन्स करंडक 2025 या स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने अजिंक्यपद पटकावले आहे। त्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करण्याचा प्रस्ताव मी या ठिकाणी मांडतो। पाकिस्तान व दुबई येथे पार पडलेल्या ICC चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत विश्वविजेता ठरल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे हे सभागृह अभिनंदन करीत आहे। 9व्या ICC चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत कॅप्टन रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने दैदिप्यमान यश संपादन करून स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे। हे आपणा सर्वांकरता अत्यंत अभिमानास्पद अशा प्रकारची बाब आहे। ICC चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील भारताने मिळवलेले हे 3रे अजिंक्यपद असून असे करणारा भारत हा एकमेव देश आहे। ही देखील अतिशय आनंदाची गोष्ट आहे। तब्बल 12 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर काल दिनांक 9 मार्च 2025 रोजी या करंडकाला गवसणी घालण्याची कामगिरी भारतीय संघाने केली। कोट्यावधी भारतीयांच्या मनातली इच्छा पूर्ण करून विजयाचे धुलीवंदन साजरे केले। संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या बरोबरच कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, KL राहुल, रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आदी भारतीय संघातील सर्वच खेळाडूंनी केलेल्या दिमागदार कामगिरीचे भरभरून कौतुक करावे असा हा अत्यंत सुखद आणि स्फूर्तिदायक क्षण आहे। या स्पर्धेत भारतीय संघाने एकही सामना न गमावता अजिंक्य राहण्याचा पराक्रम केला आहे। T20 विश्वचषक स्पर्धेचे विश्वविजेते पद प्राप्त केल्यानंतर केवळ 8 महिन्यांच्या अंतराने सलग दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याची किमया भारतीय क्रिकेट संघाने साधली आहे। देशाच्या क्रीडा क्षेत्रात नवे युग आल्याचे हे प्रतीक आहे। भारतीय संघातील सर्व क्रिकेटपटूंचे तसेच प्रशिक्षक, मार्गदर्शक, खेळाडूंचे कुटुंबीय, पाठीराखे व चाहते या सर्वांचे मी या सभागृहाच्या वतीने अभिनंदन करतो। त्यांनी भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी करावी अशी शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जो अभिनंदनाचा प्रस्ताव मांडलेला आहे त्या ठरावाला आपण सर्वजणांनी संमत करावं अशी विनंती आहे। ठराव एकमताने संमत झाला आणि सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे इकडे विनंती केल्याप्रमाणे या संदर्भात
या टीमच्या सर्व खेळाडूंना हा ठराव पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. नाही ते ऐकून तर घ्या ना. एक लक्षात घ्या, असं चालणार नाही. बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. नाही नाही, बसून घ्या. चला पुढे चला. शोक प्रस्ताव. हे असं चालत नाही. प्रत्येक वेळेला छोटीची सूचना चालत नाही. आपण बसून घ्या. मी पुढीलप्रमाणे शोक प्रस्तावात बसून घ्या. मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो. डॉक्टर यशवंत नारायण बाजीराव माजी विधानसभा सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव्र दुःख व्यक्त करतो. कैलासवासी यशवंत नारायण बाजीराव यांचा जन्म 1 मे